सारंग, कम ऑन, इतक्या प्रेमाने तिने बनवलंय, ॲटलीस्ट ट्राय कर. आणि हे प्रेम मला नको असेल तर सारंग, एका महिन्याभरापूर्वी तू ह्याच मुलीसाठी वेडा होतास, आठवतंय ना? ज्या अस्मीसाठी मी वेडा होतो नाही ती ही अस्मी नाहीये. ही बदलली. या घरात जेव्हा ही परत आली ना तेव्हा तिने स्वतःहून कबूल केलंय की जगन्नाथच्या कटात ती सामील होती. मला तिच्यावर विश्वास नाहीये. मी खरा होतोय. मी खरंच प्रेम केलं होतं हिच्यावर, पण मी हिच्या बाबतीत साशंक आहे. सारंग, अस्मी रडू नकोस बाळा. बघ जरा, बघ हिच्याकडे. हिच्या बाबतीत तू साशंक आहेस. हिच्या आणि त्या चोरट्या पोरीची काय खात्री आहे तुला? हा, ती बरोबर आहे. सारंग, हे तुझं वागणं तुला दुहेरी नाही का रे वाटत? हिने काय काय सहन केलंय माहिती ना तुझ्यासाठी. त्या जगन्नाथने हिला किडनॅप केलं होतं. हिला कसं वाटेल तसं वागवलं. तुला माहिती ना तो काय काय करू शकतो ते. तो चांगला माणूस नाहीये, पण हिने ते सगळं सहन केलं तुझ्यासाठी. हिचं प्रेम आहे तुझ्यावर. इथे सुद्धा आता ती राहतीये ना, ती तुझ्यासाठी झुरतीये म्हणून. आणि तिच्यावर तू विश्वास नाही ठेवत. ती कशी खरी आहे, ती कशी निर्दोष आहे, याचे पुरावे तिच्याकडून तू मागतोयस. तिला प्रेशर देतोयस. हे बरोबर करतोयस असं वाटतंय तुला? हा, ही बिचारी साधी आहे म्हणून हे सगळं सहन करते. सावलीने काही सहन नाही केलं आई. ज्या दिवशी सावली या घरात आली ना त्या दिवशीपासून किचन मध्ये राहते येते. टेबल आहे ना किचन मध्ये, त्याच्या बाजूला झोपते ग सावली. आपण तिला या घरात झोपण्यासाठी पण जागा दिली नाही. ती आल्यापासून कोणी तिच्याशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही. माणूस म्हणून पण कोणी चांगलं वागलं नाही ग तिच्याशी. सगळं सहन केलं तिने. सावलीमध्ये आणि हिच्यामध्ये तुलना नाही होऊ शकत. प्लीज. अगदी बरोबर बोललास तू. नाहीच होऊ शकत आणि करूही नकोस. आपल्या गुन्ह्याची केलं ना, कारण ही खरी आहे. आणि त्या पोरीने काय केलं? ती आली आपल्या घरात. आधी काय दाखवलं? मी बिचारी कशी गरीब आहे, चांगली आहे स्वभावाने. मग तुझ्यावर प्रेमाचं जाळं टाकलं. तुझा विश्वास संपादन केला. तुला आपलंसं केलं आणि मग जाताना आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. हे बरोबर केलं तिने? हा, या सगळ्यावरून सिद्ध होतंय की मला जे काही वाटते ना तिच्याबद्दल ते अगदी बरोबर आहे. सारंग, तू पुन्हा एकदा फसलास रे. कबूल कर, फसलास तू. हो, करा की त्याला पटापटा. हा, पोरीचा जीवर उतरणं झालंय. गुटी पास तिला. वय वय. विठ्ठला, तू सगळ्या जगाचा खेळ मांडतोस. ही पोरगी नदीकाठी गावली. हा पण तुझाच खेळ आहे. तू तुझ्या भक्तांची परीक्षा घेतोस ना. हे बाबा, तिला बरं कर. रात्री अपरात्री ज्या पद्धतीने ती गेली ना पळून, त्याच्यावरून मी तुला सांगते ती काय खरी नव्हती.
ती खोटारडीच मुलगी होती. कारण ती जर का खरी असती आणि तिला काय हवं असतं ना, तर तिने मागून घेतलं असतं. राहिलीच ती उभी आपल्या समोर. अशा चोऱ्या माऱ्या नसता केल्या ती. सावली, कुठे गेलीस तू आणि का? किती प्रश्न उभे राहिले तू अशी निघून गेल्यानंतर, माहितीये तुला? एकाही प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये मला. तुझ्यावर कोणी आरोप केले ना तर कसं मान्य करू मी, कसं सहन करू? माझं मन मला सतत सांगत असतं की तू अशी नाहीयेस. पण बघ ना इथे काय परिस्थिती आहे. सगळे तुझ्या विरोधात जाऊ पाहत आहेत, सगळे. खूप प्रश्न आहेत त्यांचे आणि माझ्याकडे काहीच उत्तर नाही आहेत. काय करू मी? काय सांगू त्यांना? कुठे गेली आहेस तू? आई म्हणते तसं तू खरंच फसवलंस का मला, की एकटं टाकून गेलीस? या सगळ्याची उत्तरं शोधायला स्वतःच एक प्रश्न म्हणून